नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा भाजपा नवी मुंबई महामंत्री डॉक्टर राजेश पाटील आणि प्रमुख मार्गदर्शक माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील आयोजित भव्य महाराष्ट्र जत्रोत्सव 2025 ला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील जुईनगर येथील गणेश मैदानावर 7 ते 16 फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या भव्य जत्रोत्सवाचं उद्घाटन भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आलंय. डॉक्टर राजेश यांच्या माध्यमातून इथे गेले 24 वर्षापासून जत्रा उत्सव भरत असतो. त्याचा आजचा पहिला दिवस आहे आणि इथे मी बघताना माझे नेत्रदीप वातावरण दिसतोय. खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे लोक आलेत आणि छान छान मुलांचे कार्यक्रम सुरू होत आहेत आणि या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की महाराष्ट्राची संस्कृती जतन करण्याचं काम डॉक्टर राजेश यांच्या माध्यमातून गेली 24 वर्ष होत आहे आणि यांचीच हे करत असताना यांच्याकडनं काहीतरी शिकून मी देखील मागच्या 4 वर्षापासून तुर्बे उत्सव करतो आहे आणि खरंच सामान्य लोकांसाठी एक मनोरंजनाचा कार्यक्रम, एक विरुंगला महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ते जतन करणं आणि ते स्टेजवर दाखवणं हे एक चांगलं काम होतं. छोटे छोटे इथे स्टॉल लागले, त्या स्टॉलच्या माध्यमातून छोट्या छोट्या लोकांना खरेदी करता येतात आणि 10 दिवस एक असं चांगलं वातावरण निर्मिती करण्याचं काम डॉक्टर राजेश असतील, दादा काशीनाथ पाटील असतील यांच्या माध्यमातून होतं. मी डॉक्टर राजेश आणि काशीनाथ पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढच्या 10 दिवस हे कार्यक्रम उत्तमोत्तम हो आणि लोकांना चांगला आनंद मिळो अशी शुभेच्छा देतो. जुईनगर येथे पार पडत असलेल्या या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाचे यंदाचे 24वा वर्ष असून या जत्रोत्सवास भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील, SV विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या भाग्यश्री चौधरी यांच्यासह महाराष्ट्र महोत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नवी मुंबईकर उपस्थित होते. अशा या महोत्सवात डॉक्टर राजेश पाटील, संस्थापक अध्यक्ष असलेल्या शिरवाणी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेह संमेलन पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला कौशल्यासह आपले नृत्य आविष्कार सादर केले, ज्याचा आनंद उपस्थितांनी घेतला. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. अभी हम बुलाते हैं हमारा अगले के हजारों गांवों की तरह डिंडोली गांव के लोग दिन रात मेहनत कर अपना पेट भरते थे. हर साल की तरह पिछले साल बारिश हुई थी, लेकिन कम. इस साल अब तक बारिश नहीं हुई. अकरा दिवस चालणाऱ्या या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विविध स्पर्धा कार्यक्रमाचं आयोजन आणि बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. त्याचबरोबर महिला बचत गटांकरिता रोजगाराची संधी डॉक्टर राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांनी या जत्रोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. आज आमच्या जत्रोत्सवाचा पहिला दिवस आहे.
गेली 24 वर्ष हा असा जनसंख्येचा आधार घेऊन कार्यक्रम चाललेला आहे. या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी शिरोणे विद्यालय ज्या शाळेला आता 34 वर्ष व्हायला आली काय त्या शाळेचा वार्षिक संमेलन हा कार्यक्रमात चालू आहे. या कार्यक्रमानिमित्त आज जे माझे सहकारी जेवढे उपस्थित आहेत काय त्यांना मी धन्यवाद देतो आणि जे पालकवर्ग आल्यात त्यांना पण आपल्या विद्यार्थ्यांना कुठल्या एवढ्या भल्या मोठ्या स्टेजवर एक आत्मविश्वास करायला मिळतो हे सर्वात मोठं काम आहे. ते आम्ही आमच्या मंडळ आणि आमची शाळा आणि माझे सर्व सहकारी करत असतात. यापुढेही असंच कार्यक्रम या महोत्सवात गेली 12 दिवस आहे 11 दिवस असतो. जसं आमचं ह्या जत्रे उत्सवमध्ये आलेले जेवढे आमचे दुकानदार आहेत त्यांना कुठल्या प्रकारे तरी त्यांचा धंदा व्हावा बिझनेस हवा त्यांना 4 पैसे मिळावे या उद्देशानं शनिवार रविवार जे 4 येतात त्यांच्यामध्ये सुट्टी असलेलं त्यांचा कुठे 4 पैसे मिळतात या अशा योगायोगानं आम्ही हे कार्यक्रम त्या परिस्थितीमध्ये करत असतो. त्यांना पण धंदा मिळतो आम्हाला पण समाधान मिळतो आणि आलेल्या सर्व पालकांना थोडंफार काहीतरी खरेदी करून घेऊन जातात हा आमचा समाधान आहे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता